तर माझा परिचय सांगू लागले. त्याच्यात एक जण मागून काय म्हणलं, मला माहित आहे तू काय साडू आहे मा, म्हणजे चॅलेंज नाही पोरायला. पोरं जरासं रिलॅक्स व्हायचे. आणि काय असते माहिती आहे का, विचार मंचावर बसलेले प्रत्येक मान्यवर ज्या त्या क्षेत्रामध्ये, राजकारण असो, चित्रपट असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणतो, लोक म्हणतात MBBS करा, नीट करा, BMS करा, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, जलसंपदा विभाग, पाटबंधारा विभाग, शिपाई, पोलीस पाटील है ना, डेप्टी कलेक्टर, कलेक्टर, कंसात जी लागल ती. मी म्हणतो काही करा, चोर बी व्हा, पण टॉपचे व्हा. नाही तर पॉकेट मारताना पकडला आणि तुडू तुडू पब्लिकनं हाणला. भंगार काम करायचं नाही. हा, तू आज चांगलं काम केलं, 4 पोलीसवाले तुला प्रोटेक्शन देतात भाऊ, आणि तो पॉकेट मारलं, पब्लिक हाणती तुला तुडू तुडू. त्यामुळे विनंती पोरं, एक लक्षात घ्या, पहिल्यांदा संयम फार महत्वाचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, विठ्ठल कांगणे इथं बोलायला आला किंवा विठ्ठल कांगणे व्हायरल झाला त्याच्या अगोदर आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस सुखाची झोपण्यासाठी अनेक रात्र जागाव्या लागतात, तेव्हा ती दिवस सुखाची येते. सहज कोणाच्या नशिबात काही भेटत नाहीये. आणि मी मॅडम सांगितलं बाबा मोटिवेशनल स्पीकर, बॅनरवर टाकलं होतं प्रसिद्ध वक्ते, तर मी आवर्जून माझ्या बांधवांना सांगतो, इथं बसलेल्या बहिणींना पण सांगतो, मी काही प्रसिद्ध व्याख्याता नाही. आय एम नॉट मोटिवेशनल स्पीकर, आय एम जस्ट ॲज अ टीचर. मी काही व्याख्याता नाही, वक्ता नाही, प्रबोधनकार नाही, कीर्तनकार नाही. कालच परवा मी बाबाचा व्हिडिओ घेतलाय, कारण बाबाचे प्रकार आले. पंखा थांबवणारा बाबा, खटाड 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 झोप. बाबाचा प्रकार आला, दारू सोडवणारा बाबा, रप्पा रप आणायला ती. एक बाबाचा नवीनच प्रकार आला, ते घुंगट टाकते मधात म्याओ म्याओ. अरे म्हणजे याच्यातून कुठतरी आपल्याला पुढे जायचंय. पोरो, 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. जगानं आपल्याला एंटरटेनमेंट आणि कॉमेडियन मध्ये घेऊ नाही. आपल्याही अस्तित्वाची परख या महाराष्ट्रात राहिली पाहिजे. 393 वर्षानंतर चौकात चौकात आपला बाप उभा आहे, चेहऱ्यावर तेज आहे, हातात लखलखती तलवार आहे, द नेम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. अरे ते आपल्याला काहीतरी करायचंय, म्हणून आपल्याला एंटरटेनमेंट मध्ये काय, आता भरपूर जणांनी सांगितलं, कारण काय व्हायला माहितीये का, आपलं पोरग सध्या रिअल लाईफ मध्ये बेजार आहे, त्याची रिअल लाईफ महत्वाची आहे. मी कार्यक्रमाला गेल्यावर एका ठिकाणी बॅनरवर नाव टाकलं रील स्टार. मी त्याला म्हणलं पहिले बॅनर काढून टाक. ते भिकारचोट चाळे मला सहन होणार नाहीत. डायरेक्ट बॅनर काढून टाक. का? अरे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची परख असली पाहिजे. आपण जे काम करतो ते नेक करता आलं पाहिजे. महाराष्ट्रात लाखो क्लास घेत असतील, त्याच्याशी मला घेणदेण नाही, पण ज्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीच्या पोरांनी आपल्याला मोठं केलंय, त्यांचं कुठलंही आंदोलन असो, कुठलाही लढा असो, त्याच्यात भाऊ या नात्यानं तुमच्या पहिले पुढं असं. आणि हे का बोललो मी, काल परवा आज नांदेडचं काहीतरी जालन्याचं मॅटर झालं. महाराष्ट्रात 2000 पोरं दररोज फोन करतात. ते फोन याच्यामुळं करतात, त्यांच्यापर्यंत जावं लागते. आजकाल जो तो उठो, भाषण देतो, वक्ते म्हणून तयार आहेत. जगातला एकमेव देश आहे जिथं दररोज बोलबच्चन दिल्या जातात, तरी सुधारणा धतुरा काहीच नाही, काही होणार नाहीये. ज्या देशामध्ये बोलबच्चन दिल्या जाते त्या देशामध्ये अरे क्लास लावले लोक आहे ना, भाषण कसं करायचं याचा क्लास, भाषण कसं करावं है ना, बॉडी लँग्वेज पाहिजे, राहणीमान पाहिजे, टापटिक पाहिजे, काही धतुरा पाहिजे नाही, तुझ्या मनात रियालिटी पाहिजे, तेव्हा डोक्यावर लोक घेतात तुला. अरे लोकांनी ते केलं आणि आपल्याला त्याच्या पलीकडे जायचं होतं. 18-19 तारखेला तुमचा परभणीला पेपर आहे पोलीस भरतीचा. अंदाजे अनुमान गव्हर्नमेंटचा आहे. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय बस स्टँडच्या बाजूला. नेमकंच ॲडव्हान्स त्याला दिलंय. तुमच्या खाण्यापिण्या राहण्याची सर्व व्यवस्था तुमचा भाऊ करणार आहे. आणि हे का करायलो हे बी लक्षात घ्या. मला नेता व्हायचं नाही, पण नेत्यापेक्षा मी सध्यात भारी आहे. मला कुठलंही वेद आमदारकीचं नाही, कशाचं नाहीये. आणि आमदारकीला असेल किंवा नेत्यामध्ये आपली जे लोक आपली गुणवत्ता ओळखतात, आपल्यासाठी लढा देतात, मग ते राजेश भाऊ आहेत, त्यांना तिथपर्यंत पाठवण्याचं काम तुमच्यासारख्या लोकांनी करायचं. ते तुमचं काम आहे. प्रत्येकच जण राजकारणात गेला तर मग हे तुम्हाला शिकवायचं कोणी, तुम्ही बिघडल्यावर तुम्हाला शिवा कोण द्यायच्या. आणि म्हणून मी म्हणताना म्हणलो की ताईला पण म्हटलं की बाबा पण वक्ता व्याख्याता नाहीये, कारण जगातला एकमेव देश आहे. मी अनिल सरांचा एका कार्यक्रमात भाषण ऐकताना पाहिलं की जो माणूस तळमळीनं बोलतो,
आणि बोलतो तशी कृती करतो, त्या माणसाला डोक्यावर घ्या, नाहीतर पोपटपंची बोलबच्चन करून भाषण शिकून तुम्हाला इमोशनल करणारे लोक या देशात झाले. मायबापावर बोलले तू कोमात, 15 मिनिटांनी विसरून गेला, मग माय काय करते बाप काय करते. इथं असा कोणी पालक हे एखाद्या दुकानावर काम करतं, त्या पालकांनी नम्रतेनं उभं राहा. तुमचा मुलगा म्हणून मला विचारालो फक्त. एखादा पालक आहे जो एखाद्या दुकानावर काम करतोय, ए गध्या पालक म्हणलो मी केळ्या, त्याचं लग्नच नाही धतुरी आणि त्याला घाल उभं करायला. अरे थोडा सेन्स आपण चालू काय. एखादा पालक जो काम करून आपल्या लेकरांना शिकवतो, त्या पालकाने फक्त उभं राहा. विनंती आहे तुम्हाला. हे का कशामुळे विचारलं लक्षात घ्या. राईट. आपल्या कार्यक्रमाचं नाव पोरं युवा संवाद आहे. मी तर स्पर्धा परीक्षेवर बोलायला आलो. युवा संवाद कार्यक्रम आहे. आणि आपली लढाई काय माहिती आहे का. आपल्या देशात सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे अनिल सर, ज्यानं मार खाल्लाय आणि ज्यानं मार खाऊन आले, हे दोघं एकमेकाला भाषणं देतात. ज्यानं बेमोत मार खाल्लाय आणि एक नेमकं ज्याचे ओळख बुजायला आलेत, ते दोघं एकमेकाला भाषणं देतात. आणि म्हणून आपल्या देशाची परिस्थिती बदलायची असेल तर एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा आणता येत नाहीत. त्यासाठी रणरणत्या उन्हात फिरावं लागते. आपल्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात. आणि म्हणून मी काय विचारलं की बाबा, जो एखादा पालक एखाद्या किराणा दुकानावर, कपड्याच्या दुकानावर काम करून त्या लेकराला शिकवत असेल, तर त्या लेकरांनी कुठल्या जगातल्या चित्र विचित्र चाळ्यामध्ये गुंतता कामा नये. तुम्हाला जगात कांगणेसरच्या भाषणाची गरज नाही, कुठल्या मोटिवेशनल स्पीकरची गरज नाही. ज्याचा बाप एखाद्या कपड्याच्या दुकानावर काम करतो, ज्याचा बाप एखाद्या किराणा दुकानावर काम करतो, तो दुकानदार एखाद्या गल्ल्यावर बसलेला असतो आणि आपल्या बापाला ऑर्डर देतो, ती हे ऑर्डर पाय, त्यांचं काय आलं पाय, ते पुढ्या बांध, ती बॅग पॅक कर. तेव्हा आपल्या बापाचा मान सन्मान पाहायचा, बापाची बनेल पाहायची, बापाची काम करण्याची प्रवृत्ती पाहायची. आणि 1 महिना झाल्यावर आपला बाप कसा झेक मारून त्या माणसासमोर पैशाची विनंती करतो. हे जगातलं सर्वात मोठं मोटिवेशन आहे. याला कोणत्या चायऱ्या गैऱ्याच्या भाषणाची गरज नसते. म्हणून सांगितलं की ती गरिबी आपल्याला ओळखायची, तो लढा आपला आहे. हे पोलीस भरती म्हणून मॅटर नाही. पोरं एक आवर्जून विनंती सांगालो, काही करा, कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्हाला इथं कुठल्याही फील्डमध्ये गेले मॅटर नाहीये, पण ज्या परिस्थितीत तुम्ही गेले ती परिस्थिती तुमच्या ध्यानात असणं गरजेचं आहे. मला क्लासमध्ये 3,000 रुपये फीस भरली नाही म्हणून जेव्हा परभणीतल्या एका शिक्षकांनी वर्गातून उठून दिलं होतं, मला एक मुलगी आहे, तिची शपथ घेऊन सांगतो, माझ्या क्लासला आय कार्ड बी नसते. कोण बसते माहीत नाही, कोण कोणत्या बॅचला बसते माहीत नाही, कोण फीस भरली माहीत नसते. वर्ष देणारा बराबर देते. 34,000 रुपयामुळे आपल्याला आपलं सामान क्लासमधून बाहेर फेकावं लागलं होतं. एका महिन्यामध्ये म्हणजे 13 दिवसात 100 रुपयाच्या बॅचनं कांगणे सरला 1,17,00,000 रुपये दिलते ना. जे पैसे मी 50 वेळा मोजू लागलो, हे खरंच एवढे आहेत का. एकक दशक शतक तवा मोपक्क झालं. म्हणजे काहीच नाही. जगासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. वरचा बराबर देतो, फक्त नीतिमत्ता चांगली ठेवा. राहिली गोष्ट भाषण बिषण आवर्जून सांगतो. मला सांगा, जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत रे. जोरात सांगा. आता तुमच्यातला जोश पाहायचा आहे. कळलं का. आपण तरुण आहात ना. वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. आपण तरुण आहेत ना. एकदा विचार मंचासाठी जोरदार टाळ्या हो द्या. अशा मरेलवाणी भावकीत कोणी मेलं का तुया. एकदा जोरदार टाळ्या हो द्या विचार मंचासाठी. राजेश भाऊ पावड्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. तुमच्यामध्ये एका पोरानं आपण येत असताना ज्यानं बासरी छान वाजवली, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हो द्या. त्याचं स्वागत करा या ठिकाणी. वाघमारे, नारायण वाघमारे यांना विनंती करतो की राजेश दादा त्यांचं स्वागत करायचं. छान बासरी वाजवली होती त्यांनी. तुमच्यात बी काही कलागुण असेल. तुम्हाला बासरी नाही, तुम्हाला दुसऱ्यालाही कलागुण आहेत तुमच्यात, आहे का नाही पोरी हो. कोणीच नव्हतं रे काना, हा तुझ्यासाठी जाते वना. तर आमच्या पोरांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलाय. नांदेडमध्ये कुठलंच जंगल नाही बाब्या. आहे किनवटमध्ये थोडाफार पैनगंगेचा भाग आहे ना. फोटो म्हणजे आपल्या लोकांनी आपल्या लोकांना ओळखणं गरजेचं आहे. मी आवर्जून सांगितलं, जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत. आता मला सांगा, कधी अमेरिकेत ऐकलं का रे मारियाईची पूजा.
अमेरिकेत ऐकलं कधी मरिया अंगात आली? आणि मी आवर्जून सांगतो, अरे भारतातलं कुठलंही स्टेज असो, त्या स्टेजवर महिला बसली या भारतातल्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे आणि आपल्या बापाने लिहिलेल्या संविधानामुळं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे हे कार्य आहे म्हणून ती अंधश्रद्धा बाजूला फेकावं लागल. तिकडे एवढे मोठे बाबा आहेत तरी ते लोक आपल्या इकडे काम करायला काऊन आले भाऊ? तिकडे पंख्यावाला बाबा आहे. आता 80,000चं परमिशन होतं, 2.5 लाख लोक जावं का? आणि कायासाठी गेले म्हणा? बाबाच्या पायाखालची धूळ आणायला, माती आणायला. आता एका माणसाच्या पायाखाली माती बसल किती बापा? 15,000 स्क्वेअर फूटचा एक परस खड्डा खाणावा लागेल का नाही? पण आपण लय दलिंदर, माती काय एकटं खाणार का तू? भावकील देणार? म्हणजे याच्यातून कुठतरी परिवर्तन व्हावं म्हणून सांगितलं. जगातले सर्वाधिक देव कुठे? या भारत देशामध्ये. कधी अमेरिकेत ऐकलं का खासदाराच्या अंगात मरिया आली? ऐकलं कधी? अरे मग हे वेगवेगळे देवाचे प्रकार कुठं आले? आपल्या इथं. जगातले सर्वाधिक जास्त संत कुठं? या भारत देशात. संतांनी काय केलं? अरे एकात्मता पेरण्याचा प्रयत्न केला. आपण गेली वर्षानुवर्षे कोणतरी बोलणं हे काम आहे, ऐकणाऱ्याचं काम आहे, सोडून देणं आपलं काम आहे, कारण आपण भारतात राहतो. मग जगातले सर्वाधिक देव भारतात. जगातले सर्वाधिक संत कुठं? प्रबोधनकार कुठं? कीर्तनकार कुठं? वक्ते कुठं? समाज सुधारक कुठं? क्रांतिकारक कुठं? वक्ते कुठं? दलिंदर कुठं? गरिबाचे पैसे खाणारे, गरिबाचा कार्यक्रम करणारे, शेती लुबाडणारे, 10चे 20 करणारे, फायला फिरवणारे, संडाचे पत्र गायब करणारे, शाळेची घंटी चोरणारे, शाळेचं पत्र गायब करणारे, सिमेंट रोड गायब करणारे, संडास बांधलंच नाही ते दाखवणारे. काय धतुरा परिवर्तन झालं बे? परिवर्तन काय झालं? बोल बच्चनचा भागे जे ते आले काहीतरी असं करू, याव करू, त्याव करू. अरे आपली मेंटॅलिटी काय माहिती आहे का? जेव्हा आपल्यावर येते का तेव्हा आपल्याला देश आठवतो. जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला जात आठवली. जेव्हा आपल्यावर संकट आलं तेव्हा आपल्याला धर्म आठवतंय. आणि हा भारत म्हणजे कोणत्या धर्माची मक्तेदारी नाही. इथं सर्वांचं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. संविधानाच्या कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज अ भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स नॉट. एखाद्या धर्मावर, एखाद्या जातीवरून या देशाच्या संविधानाची ओळख नाहीये. आणि म्हणून संविधानाच्या कलम 1 मध्ये भारत माझा देश किंवा भारत नावाचा उल्लेख, इंडिया दॅट इज अ भारत. इथं नारे दिले काही काही नाही जय श्रीराम, इथं नारे दिले काही काही नाही छत्रपती शिवाजी महाराज, इथं नारे दिले जय भीम. बरोबर द्या, पण ते सर्व करत असताना आपला तिरंगा छातीतून गायब होणार नाही याची काळजी घ्या. काही करा, तो देश आपला टिकला पाहिजे. नाहीतर राजकारण असेल, काही असेल. इथं आत्महत्याचा विषय निघाला, तरुण मरायला. तो मरताना त्याच्या करिअरमुळं मरणं, आणि जो करिअरमुळं मरतो तो माईच्या पोटातच हरामखोर मेलेला बरा. करिअरमुळं मरणं, तिनं ब्लॉक केलं म्हणून भिकारचोट मरायले, ती बोलणं म्हणून मरायले. अरे बाबा, या जगाची एवढी मोठी लोकसंख्या आहे, तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, एका प्रश्नाला 4 ऑप्शन काऊन दिले रे तुला? मग तो काम आहे ना, तुला 4 ऑप्शन तिथं काय दिलेत? हे नाही तर ते. आणि मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे कॉमन गोष्ट काय की आपल्याला ही मेंटॅलिटी, अरे मराव कोणासाठी? देशासाठी. मराव कोणासाठी? समाजासाठी. मराव कोणासाठी? धर्मासाठी. मराव कोणासाठी? मानवतेच्या एकात्मतेसाठी. भगतसिंगांनी, त्यांना वाटलं नसेल का प्रेम करावं? त्यांना वाटलं नसेल भौतिक सुखाचा फायदा घ्यावा? नाही. त्याने काय सांगितलं? मेरी आदत से वाकिफ है मेरी कलम, जब भी इश्क लिखना चाहता हूं इनकलाब लिख देता हूं, इनकलाब लिख देता हूं. अरे त्यामुळे हे लोक मोठे आहेत. आणि आता तू मरत असेल तर मग इच्छा आहे पाकिस्तानला जाय, तिथल्या 4-5 जणांचं कुटाने कर, तिकडंच मर. माया गळ्यातली शाल त्या छातीवर, मला भेटलेलं पुष्पगुच्छ तुला, आजचं मानधन बी तुझ्या घरच्या यायला, तू मरच मात्र. अरे मरावं कोणासाठी? का मरावं? भगतसिंग सुखदेवला म्हणत असतील रे, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से हम भी साला किन कमीनों के लिए मर गए. वाटल ना त्याला, या दलिंदरासाठी कहायला गेलो यार आपण. याचे धुऱ्यावर भांडणं चालू आहेत, याचे भावकीत भांडणं चालू आहेत. युवा संवाद म्हणून आहे, मानवतेच्या एकात्मतेच्या शिकवण्यासाठी मी आलो. युवा संवाद म्हणल्यावरती हे प्रश्न विचारू लागतील. त्याच्यात असे काही काही प्रश्न आहेत, त्याचं उत्तर या देशातल्या डॉक्टराला बी सापडलं नाही. आपल्या इकडे आलेला सर्वात मोठा रोग आहे कसतरी व्हायला. आता कोणत्याच डॉक्टरला त्याचा इलाजच भेटला नाही.
आणि याचा एक डायलॉग, सर मोह मन लागणं, मोह अभ्यासात मन लागा, तुझ्यासमोर नाचू का नेमकं काय करू. म्हणजे असे काही इलाज या देशामध्ये की या तरुणांचं झालं काय माहिती आहे का, आपल्या जीवनाची तुलना जगातल्या कोणत्याच हरामखोराच्या जीवनाशी करू नका. जगात 8 अब्ज जरी लोकसंख्या असेल तर तुम्ही समवन स्पेशल आहात. तुमच्या नशिबात जे असेल, तुम्ही जे काम करता, मायबापाच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे, देवाला झक मारून तुमच्या पदरात ते द्यावाच लागणार आहे. कळलं का. काही लक्षात घ्या. म्हणजे मी फॉरेस्टमध्ये होतो, नोकरी करता आली असती, पगार बी असता, मग आता काहीतरी पुसदला बदली झाली. काल परवा कळालं मला, मग राजीनामाच मंजूर झाला नाही. भारत हे भाऊ, माणूस मेल्यावर त्याला न्यायालयात बोलवतात, हजीर हो, ते मध्ये गेले हो 5 वर्षापूर्वी. का आता एकमेव देश आहे, हसी मजाकचा विषय नाही. आपल्या देशात परिवर्तन आपल्याला करायचं आहे. जगातले सर्वाधिक देव आपल्या देशात आहेत, संत आपल्या इथे आहेत, परमात्मे आपल्या इथे होते, ईश्वर आपल्या इथे होता, त्याच्यानंतर कीर्तनकार आपल्या इथे आहेत, प्रबोधनकार इथे आहेत, वक्ते आहेत, व्याख्याते आहेत, सर्व काही आहे. पण तरी साला गरिबांना लुटणारे पण इथंच आहेत. म्हणजे या देशामध्ये आदर्श ग्रंथ असताना ज्या ग्रंथामध्ये मानवता शिकवली, तरी या देशात गोरगरिबांच्या टाळूवरलं लोणी खाणारे हरामखोर इथंच आहेत. है ना. सरकारी यंत्रणेमध्ये डांबर रोड गायब केलो काही ना, सिमेंट रोड गायब झाला. यंत्रणा आपल्या इथली काय सुधारणा होणार आहे. अरे म्हणजे आपल्या इथला एक जण कुठे गेला, अमेरिकेला गेला, अमेरिकेला गेल्यावर त्यानं पाहिलं त्या ठिकाणच्या मंत्र्याचं घर पाहिलं, कोमात गेलं. ते काय घर बांधलं त्यानं, एका एकरात घर. आपल्या भारताच्या मंत्र्यांनी विचारलं, भाऊ कस काय. ते म्हणला बाहेर चल, ती नदी पाय म्हणला, त्या नदीवरला पूल पाय, त्या पुलावर कठडे टाकायचे होते म्हणला, धरायचे, ते टाकले नाही म्हणला, त्याच्यात घर बांधलं. भारताचं हुशार झालं. तू ये म्हणला 2 वर्षांनी भारतात, फक्त 2 वर्षांनी मंत्री अमेरिकेचा भारतात आला. यानं दिल्लीत असं घर बांधलं 10 एकरात, 50 दरवाजे, 1 मधून आला की 3 मधून गायब, 3 मधून आला की 7 मधून गायब. ते कोमात गेले, 1 महिना लागला घरातल्या घरात भेटायला. एका महिन्यात ते मंत्री भेटलं, भारताच्या मंत्र्याकडे पाहून कोमात गेलं, त्याच्या पाया पडला, तू आपला गुरु हे म्हणला, तुला चालेल नाही म्हणला, हे कस काय केलं तू, इशे नाही म्हणला, आपला इशे खोल आहे. भारताच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. बाकी काही हो, जिरवली का नाही टॅगलाईन आहे आपली. मग काय, ते कोमात गेलं, मला एवढं कस काय झालं. ते म्हणला काहीच नाही म्हणला, बाहेर चल, दिल्ली शहर आहे म्हणला. ती नदी दिसायली का. ते म्हणला हो. त्या नदीवरला पूल दिसायला का. ते म्हणला नाही भाऊ, चष्मा नीट घाल म्हणला. त्या डबल चष्मा लावला, भाऊ पूल दिसणार म्हणला. काहीच नाही म्हणला, पुलाचा निधी आलता, पूल बांधलाच नाही म्हणला, घर बांधलं. काय परिवर्तन होणार. आणि म्हणून लक्षात घ्या, आपली लढाई आपल्या विरुद्ध करण्यापेक्षा मी आवर्जून तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा गरिबीच्या व्याख्याबद्दल काय करा, भावनिक व्हा. केवळ भावनिकतेनं नाही, आपण गरीब आहे, आपल्या बापाचा सन्मान आपल्या मित्रानं करावा, तर गोरगरीब मित्राच्या बापाचा सन्मान आपण करावा. ही आत्मीयता पहिल्यांदा आपल्या हृदयात निर्माण करा. ग्रामीण भागात गावाकडं सप्ते असतात, कीर्तन असते, त्याच्यानंतर काही यज्ञ असतो, जे जे काही धार्मिक कार्य असतं तेव्हा पंगत असती पा जेवायची. त्या पंक्तीमध्ये तुम्ही एक गोष्ट आवर्जून पाहत असाल, तिथं व्हाईट कपडे घालून कोणी आला, त्यानं लिंबाखालचा गॉगल बिगल आणला, त्याला जेवायला वाढण्यासाठी आपले टगे बेजार असतात. पत्रवाळी आणू, द्रोण आणू, ग्लास आणू, त्याला विचारतो पुन्हा पोळी नरम आणू, पोळी गरम आणू, त्याच्यानंतर रस्सा आणू. याचा बाप शेतात काम करतो, ज्यानं कधी कोणाचा रुपया खाल्ला नाही, तो बाप येतो, हातान पत्रवाळी घेतो, हातान द्रोण घेतो, वाढतो, जेवतो, निघून जातो. पण त्याच बापाला समजा तो विचारलं असतं, काका पत्रवाळी आणू, काका द्रोण आणू, काका पोळी नरम आणू, तर येणाऱ्या काही सेकंदात तो बाप तिथे येणार आहे. तुझ्या बापाला पण ह्या मित्रांनी विचारलं असतं, काका पत्रवळी आणू, पोळी नरम आणू. आपण गरीब आहे, सन्मान गरिबीचा करता आला पाहिजे. श्रीमंत लोक बोकांडीवर घेणं कमी करा. पहिल्यांदा पहिलं ते काम आहे. हे पोलीस भरतीच्या पोरायची सोय काऊन करायची बाबा. 3,000 रुपयामुळे एका मास्तरानं वर्गात उठून दिलं ना, दिवस बदलले ना भाऊ. 50,000 रुपयाला 1 तास बोलतो मी, मजाक नाही ना. 2024च्या 26च्या ह्या 150-200 तारखा बुक आहेत. कार्यक्रमच खलास झाला ना आपला. म्हणजे विषय आहे का. पण ते करत असताना त्या भाषणातून येणारा कुठलाही पैसा मी माझ्या घराच्या, माझ्या भौतिक सुखासाठी वापरणार नाही, हा शब्द या ठिकाणी द्यालो. त्या ठिकाणी महाराष्ट्रातून ज्या पोरीला नवऱ्यानं टाकून दिले, जिचे मायबाप जिला नाहीत, तिचा भाऊ या नात्यानं, त्या माईचा लेक या नात्यानं, त्या पोरीची त्या पोराची नोकरी लागेपर्यंत खाणं पिणं राहण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे. आणि तशा पोरी नोकरी लागल्यात. पण इथं बी केवळ भाषणं द्यायचे नाही,
काहीतरी तुमची सामाजिक देण लागन जगासाठी, त्या समाजासाठी. आपल्या घरामध्ये आपल्या आजाचा फोटो आहे, धतुरा बाजूच्याला माहित नाही कोण आहे म्हणून. 132 वर्ष होऊन गेलेत भाऊ, है ना. हात चौकात चौकात असा हात उभा आहे, हातात संविधान आहे. भेऊ नको, मी त्या पाठीशी आहे. सहज होत नाहीये, ते करावं लागेल तुम्हाला. सहज नाव निघत नाहीये. मी तर म्हणतो ग्रामीण भागातल्या लोकांनी आपलं नाव तालुका लेवलवर पोहोचत नाही, जिल्हा लेवलवर पोहोचत नाही. एक काम करा, त्या गावातली फक्त शाळा टिकवा, त्या शाळेच्या भौतिक सुविधा हे करा. कारण त्या शाळेमध्ये शिकणारे आमचे गोरगरिबाचे लेकरं आहेत. जो राजकारणी असेल, नेता असेल, त्यांचं लेकरं शिकल कुठे इंग्लिश स्कूलला, पण त्या गोरगरिबाचं लेकरू त्या शाळेत शिकतंय. ती शाळा फक्त टिकवा. त्या शाळेमध्ये APJ अब्दुल कलामांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असेल, त्या शाळेमध्ये अनेक समाजसुधारकांचा फोटो असेल. तुम्ही केलेल्या कामामुळे गावातले लोक त्या फोटो सोबत तुमचा फोटो लावतील. एवढं तरी त्या गावात तुमचं नाव होईल, एवढं काम तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून कुठंतरी त्या पावलावर कळायला लागेल, उठतो सुटतो, जोतो येतो, भाषणबाजी करतो, त्यानं होणार नाहीये. म्हणून ज्या लेकरांचे मायबाप वारलेले, कोरोना कालखंड बिकट आला होता आपल्या इकडं, तिथं मेले कोण? गोरगरीबच. तिथं धंदे 2-3च चालले पहा, मेडिकल, किराणा दुकान आणि डॉक्टर. बाकी क्लासवाले. त्याच्यात तुला बोलता नाही आलं, तो ब्रेकअप झालं, तिच्याकडे नेट नव्हतं, तिला स्टेटस ठेवता आलं नाही. तिचं स्टेटस होतं ना विथ माय ब्रो मानलेला, सख्या भावाला तिचं लक्ष नाही, विथ माय ब्रो. याचा कुठाना तिला माहित आणि तिचा कुठाना याला माहित. वा, विथ माय ब्रो, विथ माय सिसो. विथ माय बेस्टी. आता लग्न झालेल्या बाया, विथ माय हॉबी. अरे ते काय छंद आहे का काय आहे? ते नवरा आहे तू, विथ माय हॉबी. आणि ह्यो डुकर तोंड्या ठेवाला, विथ माय लाईफ लाईन. लाईफ लाईन, मी पाईपलाईन ऐकली होती बापा. अरे कुठून काय आणायलेत, काय शोध चालू आहे? परिवर्तन कधी करायचे? मी आवर्जून हे सांगायलो का बाबा, की जगातला एकमेव देश आहे या भारतात. म्हणजे आपण पाहिलं तर मोठी 540 शहर आहेत या भारतामध्ये. मोठी लोकसंख्येनं जे की 10-20 लाखांची लोकसंख्या असेल अशी, त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये भारतात जवळपास 20,000 कार्यक्रम दररोजचे होत असतील. त्या कार्यक्रमात विषय का असतो? युवा संवाद, युवकांना मार्गदर्शन, नोकरीची संधी, बेरोजगार. किती दिवस गेली वर्षानुवर्षे बेरोजगारच. परिवर्तन त्याच्यात होणार नाही. कारण काय व्हायला माहिती आहे का, ज्याच्याकडे आहे तो आपली व्यवस्था पाहिला. ही देशाची खरी व्यवस्था आपली आहे ना. काहीला प्रश्न पडलाय काय खावं, काहीला प्रश्न पडलाय काय काय खावं. काही जण दिवस रात्र पळायलेत, आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी, आणि काही हरामखोर दिवस रात्र पळायलेत आपलं वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी, आणि काही दिवस रात्र पळत आहेत फक्त एक वेळचं पोट भरण्यासाठी. ही व्यवस्था आपली आहे. आणि म्हणून मी अनिल सरला म्हणेल, राजेश दादाला म्हणेल, परिवर्तन भाषणानं होणार नाही. इथून पुढं आगाव लोकांना भाषणं देणार लोक दगड फेकून आणणार. ते आमच्यासारखा डायलॉगबाजी करावं लागेल, तिथून दगड आणणार आणून ती. आम्हाला काही शिकू नको, ताण देऊ नको. कारण हे प्रत्येकजण टेन्शनमध्ये येणार. इथून पुढं कोचिंग क्लासेस, क्लास, हॉस्टेल, गुरुकुल, इथं पालक आपल्या लेकराला घेऊन येणार आणि तो पालक म्हणणार याला शिकू नका, नुसतं याला सांभाळा. शिका बिका काहीची राहिला नाही, त्याला सांभाळायसाठी हॉस्टेल राहणार. हे लक्षात घ्या. पोरगी नीटला कुठं आली? नांदेडला. नीटच होऊन आली. परिवर्तन रियालिटी हे. मी बोललेलं ज्याला कळत नाही, नाबालिक हे. ती बाजूच्या विचारायली, नेमकं सर काय म्हणायलेत? सर काय नाही, कथा सांगायलेत. अरे बाबा, याच्यामुळं का सांगितलं की बाबा या देशामध्ये देव जास्त आहेत, संत जास्त आहेत, परमात्मे जास्त आहेत, परमेश्वर जास्त आहेत, है ना, सर्व गोष्टी आहेत. तरी जगातला एकमेव देश आहे ज्या देशामध्ये पानपोईवर बांधून ठेवलेला ग्लास ठेवावा लागतो. पानपोईवरला ग्लास बांधून ठेवावा लागतो. बांधून नाही, एडिंग करून. पानपोईवरला ग्लास एडिंग करून ठेवा करे. जगातला एकमेव देश आहे जिथं बँकेत 2 रुपयाचा पेन बिना ढाकणाचा सुतळीन बांधावा लागाव. काय हे परिवर्तन? हे परिवर्तन. म्हणून मी ते सिरियस व्हा, अभ्यास काही धतुरा करू नका. या वयात तुम्हाला कोणतरी म्हणावं लागतं अभ्यास करा. अरे गरजच नाही ना.
ज्यानं आपल्या बापाची गरिबी पाहिली का, हा विचार मंच आहे. येणारा 1 वर्षाचा कालावधी आहे. काहीला मार्क पडले, काहीला नाही पडले, काही लागले ना लागले, डझन मॅटर. कांगणेसरच्या आयुष्याची लढाई संपली नाहीये. काही हार बाकी है, काही जीत बाकी है, मेरे जिंदगी का कई सार बाकी है. यहाँ से कर ली है मैंने मेरी जिंदगी की शुरुआत. ये तो किताब का एक पन्ना है, अभी तो पूरी किताब बाकी है. करावं लागेल ना तुम्हाला. का? अरे इथं का बसलो बाबा आपण? किती दिवस बसायचंय, किती दिवस भाषण ऐकायचे? कुठलं तरी एक कार्यक्षेत्र निवडा, त्या कार्यक्षेत्राच्या टॉप मोस्टला जा. उद्योग करा, व्यवसाय करा, धंदा करा, काय रील बनवायच्यात बनवा, पण त्या रील मधून समाजाला संदेश द्या. मी जरी रीलवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, मला काय ते 11 लाख फॉलोअर असतील, डझन मॅटर. आय एम नॉट रील स्टार, आय एम रिअल स्टार. ते रील स्टार नाही आपण. आपला मूळ संदेश लोकांना काहीतरी पोहोचवा, नाही तर मग 1 लाख डायलॉग पाठेत बाब्या. 1 लाख. हे रुमाल मी कमरेवर बांधला तरी लगेच कार्यक्रम दुसरा घेता ते मला. पण नाही, कुठलाही आपण एखादा धार्मिक कार्यक्रम त्या धर्मासाठी करायला गेलो तर त्या ठिकाणी आपण सर्व समाज सुधारक सांगू शकत नाहीत. त्यामुळे आपली जी लढाई आहे ती बरोबर आहे. आपल्याला बाबासाहेब सांगायचे आहेत, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे आहेत. वेळप्रसंगी न्याय व्यवस्था, न्याय मागून मिळत नसेल तर तोंडात वाजून मिळवण्याची ताकद देखील भगतसिंगासारखी ठेवायची आहे. ती व्यवस्था आमच्या भावामध्ये निर्माण करायची आहे. म्हणून हे स्टेज आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणून त्याच्यात आपण टाळ्या वाजवताना अशी मरेलवाणी वाजवायच्या नाही. प्रॉब्लेम का अनिल सर, यायची स्पर्धा लागते. टाळ्या वाजल्या, समजा मी एकट्यानंच वाजल्या आणि कोणच नाही वाजल्या तर आखे माझ्याकडे पाहतील. अरे काय ते भंगरी विचार, आता तरी सुधरा रे बाबा. अरे जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा? जग काय म्हणेल याचा विचार किती दिवस करायचा? सबसे बडा रोग, मेरे बारे में क्या कहेंगे लोग. काही घेणं देणं नाही. ती वेळ आहे, त्या वेळेतच आपला स्ट्रोक पडला पाहिजे, त्या वेळेतच आपल्याला संधी मिळाली पाहिजे. का? वक्त कहता है मैं फिर नहीं आऊंगा, तुम्हारी आंखों को अब ना रुलाऊंगा, जीना है तो इस पल को जिले, क्या पता कल मैं रुक नहीं पाऊंगा. वेळ आहे ती तिथंच निभवता आली पाहिजे. नाहीतर सर्व गेलं, साप निघून गेला आणि मग काठी आणायला लागला. हे वय तो तरुण आहे, त्या तरुण वयात ज्या गोष्टी तुला करा वाटल्या त्या करता आल्या पाहिजे. कंसात करिअर संदर्भात कंस लय महत्वाचा आहे. हा, नाही तर सरच म्हणले तरुण हे आणि तुला जे वाटतंय तेव्हा करायला पाहिजे, ते करायला गेला तडपू तडपू मरणार तू. आणि आता रोगरचे भाव स्वस्त झालेत, तेंडो सल्पान. त्यामुळे बाबा आपल्याला जी संधी आहे त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. मी इथं बसलेल्या पोरांना सांगेल काही करा, पण पहिले चांगलं माणूस बना. आपलं नाव लोकांना माहीत व्हावं, त्या चांगल्या कार्याची कीर्ती व्हावी. आपण काय बाबासाहेब आंबेडकरांची बराबरी करणार नाही, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची बराबरी करणार नाही, पण माणसाला वैयक्तिक जीवनामध्ये 3 चेहरे आपले असतात. एक आपण आरशात पाहतो तो चेहरा, एक त्याच्यातून मी कसा दिसतो हा चेहरा, आणि त्याच्यापेक्षा म्हणजे एक आरशात पाहतो तो, एक जग पाहता येते, आणि एक स्वतःला माहीत असतं मी किती भिकारचोट, हरामखोर, दलिंदर येते. मग तो जरासा कमी करा, जगाला जो चांगला पाहिजे तो अपेक्षित द्या. ती काळाची गरज आहे, मरण्या बिरण्याच्या गरज नाहीये. मी तर म्हणतो एखाद्याला डिप्रेशन आलं, त्यानं राज्य सोडून जाय, दुसऱ्या राज्यात चहा ऐक, ट्रेनमध्ये फिर, तिकीटच काढू नको, ह्या नुसतं फिरायचं. आणि मग आपल्याकडं सर्व काही असताना एखादा शारीरिक विकलांग असेल तर त्या पोराकडे पाहून जीवन जगायचं. तुलना करणं बंद करा. मला काही लोक म्हणले सर तुम्ही व्हायरल आहेत, तुमचा कार्यक्रम एवढा छान झाला. ती क्रेटा गाडी तुम्हाला बरोबर वाटेना, तुम्ही इनोवा घ्या, नाहीतर फॉर्च्युनर घ्या. थांबतंय थांब, 2000 देतात आणि मला तुला फुकट म्हणायला काय लागले? इथं हा कार्यक्रम असेल ना लगेच बँकेवाले भाऊ झालं तू अचल. म्हणजे विषय काय आहे की आपली तुलना बंद करा, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना, आणि आतून एक विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे की मला कुठतरी थांबायचे. मी पैसे कमायला लागलो, क्लास घ्यायला लागलो, पैसे यायला लागले. आपण 1800 रुपये महिन्यानं क्लासवर कामाला होतो, आज आपली कॅबिन आहे, आपल्या अंडरमध्ये 10-20 जण कामालेत, बढियापैकी पोरं यायलेत, भाषणाचे कार्यक्रम चालू आहे, सर्व आहे, पैसा दररोज याला. पण माझ्या डोक्यात वाटलं की मला आणखी हे कमवायचे. मग कोणतरी म्हणलं मला इनोवा घ्या, फॉर्च्युनर घ्या, मी प्रमाणापेक्षा अधिक कार्यक्रम घेणार, अधिक मेहनत घेणार, एक जागी 4 क्लास घेणार, लय पैशाच्या मागं लागणार, पुन्हा मला ताण येणार, अटॅक आला, मेरे कांगणे सर.
मग हे त्याच्यात जर समाधान मानलं, माझं मन मला म्हणलं की यार मला कुठतरी थांबायचंय, हे मायबापाला कळकळीची विनंती आहे. ज्या पोराला तुम्ही MBBS करणार आहात, JEE करणार आहात, नीट करणार आहात, काही करा, पण ते करत असताना त्या लेकराला हे शिकवा, एखादा गोरगरीब तुझ्या दवाखान्यात आला तर तुही माय त्या काळात किती अवस्थेत बेकार होती, आपण दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरकडे आपण किती भांडू लागलो, बिल कमी कर. ती त्या गरीबावर त्या दवाखान्यात म्हणण्याची वेळ येणार नाही. हे संस्कार माईनं बापानं त्या लेकराला द्या. आणि ते देता येत असेल ना तर मग भाषणं बिसणं ऐका, संत परंपरा, वारकरी संप्रदाय, पंगत बिंगत नंबर 1. मला पंढरपूरला जायची गरज नाही. पोलीस भरतीच्या पोराला मी जेव घातलं त्याच्यातच मावा विठ्ठल आहे. मला तेच करावं लागेल ना. अरे आपलं काम आहे, काहीतरी देणं लागल, काहीतरी आपल्याला देणं लागल. आपण किती बी केलं, आपल्याकडे जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. माझ कुठल्याच गोष्टीचा करायचा नाही. 4 डिप्स मारून दंडाचा बायसेप नाही पाहायचा. ते असं केलंय 30 मार खाणे नाही. माझ कुठल्याच गोष्टी करायचं. लगेच जरासा पळाला लगेच खाली स्टेटस ठेवायचं नाही. 1600 मीटर किंग, आला पाऊस हा किंग, हे बाजू 100 मीटर किंग. किंग बिंग काही नाही. इथं राज्य करायला कोणी आलं नाही. या जगाला प्रेमानं जिंकता आले. दहशत करून, दादागिरी करून तात्पुरते काही लोक व्हायरल होतील, त्याला मानणारा काही वर्ग होईल, पण त्याचा कार्यक्रम तसाच होतो. त्यामुळे इथं कायमस्वरूपी राजा आपल्या भारतामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बाबा 850च्या जवळपास राजे होते. आपण जनता होतो. एक राजा यायचा दुसऱ्या राजावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. त्या जनतेच्या दैनंदिन जीवनात काही फरक पडायचा नाही. हा राजा त्याच्यावर आक्रमण करायचा, तो राजा याच्यावर आक्रमण करायचा, जनता तशीच राहायची. पण जगात एकच राजा झाला ज्याने तुमचं दुःख स्वतःचं समजलं आणि म्हणून त्याला जनता राजा आपण म्हणलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे जगाची दुःखाची वेदना तुम्हाला कळाली पाहिजे. मायबापाला एक पोरग म्हणून सांगतो, आपल्या पोरावर लक्ष ठेवा. तो कोणाच्या संपर्कात आहे, तो काय स्टेटस ठेवायला आहे. तो स्टेटस ठेवायला आहे करोडो की बस्ती में दिलदार हस्ती. मायच्यान सांगतो घरी गेल्यावर मारा त्याला. इथं बसलेल्या मायबापांना कळकळीची विनंती आहे, हप्त्यातून एकदा पोराला हाताखालून काढा. दररोज मारू नका, दररोज मारल्यावर इज्जत कमी होईल, पण हप्त्यातून एकदा मारा. एखादा मला काहून मारा तर रात्री बापानं आपल्या घरात एंट्री मारताना पोरग जेवायला बसलं तर बापानं घरात एंट्री मारायची, फाडकन त्याच्या होपकाडात वाजवायची. पोरग असं पाहिल, बापानं घरात जायचं, पाणी प्यायचं आणि येताना पुन्हा दुसऱ्या कानाखाली फाडकन वाजवायची. पोरानं विचारलं काहून, बापाने एकच उत्तर द्यायचं, तेरा बाप अभी भी जिंदा आहे. हे गरजेचं आहे. पोरगी हे अभ्यास करणं, तिचं स्टेटस दिसलं, अय खुदा तूने मोहब्बत बनाई क्यों है. मायबापाला कळकळीची विनंती, हा ना लवकर कार्यक्रम ठरवा, बाकी मी आहेच. वाजंत्री बहुगलबलान करणे, त्याला मी आहेच. पैसे बी घेणार नाही, मायच्यानं सांगतो. शिकायची इच्छा का रे. अरे किराणा दुकानात आपला बाप आहे, त्या बापाची परिस्थिती पाहायची, आपल्याला परिवर्तन करायचंय. विचार मंचावर बसलेले लोक असतील, राजकारणात असतील, शिक्षणात असतील, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल. एका वर्षात शपथ घ्या, साला आपण इथं बसलो आपल्या गरिबीमुळं, आपण इथं बसलो शिक्षणात असलेल्या बॅकवर्डमुळं, आपण इथं बसलो आपल्या परिस्थितीमुळं, आपण इथं बसलो आपल्या कपड्यामुळं. काय झक मारायची मारू, रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू. येणाऱ्या काळात राजेश दादा कार्यक्रम ठेवतील, साला मी तिथं बसलेला असेल, पण त्या बाजूच्या खुर्चीवर हा बाप बसलेला असेल. ही ताकद तुमच्यात आहे, ती तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. त्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज नाही बाब्या, काहीच गरज नाही. कांगणे सरला कळालं, परभणीत आलो आपण. माझं शिक्षण सरांनी विचारलं, 12वी DED, 12वीला मार्क 75.20%, 10वीला 80.33%, DED 80 क्रॉस, एकही मार्क मनाचा नाही. मायच्यानं सांगायलो, एकही मार्क मनाचा नाही. पण जेव्हा DED CETचे क्लास करायला आपण परभणीत आलो, पहिल्यांदा अमरावतीला गेलो आम्ही कपड्याच्या दुकानात कामाला. पण तिथं कळालं की 18-12 तास आपण उभं राहून आपलं जीवन बदलू शकत नाही. चला आपल्या जिल्ह्यात जाऊ, तिथं काहीतरी काम करू, क्लास करून काहीतरी परिवर्तन करू. जेव्हा मी त्या परभणीत आलो, परभणीत आल्यावर कळालं फुकट कोणाचं स्वाभिमान गहाण नाही ठेवायचा, काही करायचं. आज तुम्ही काही कोणाला मागितलं ना, ते भिकारचोट काय करताय, तुमची परिस्थिती बदलली म्हणताय, मी आज त्याला मोठं केलंय. नाही, परिस्थिती वाईट आहे का, अरे आलीच पाहिजे. कळलं का, चित्रपटात कठीण रोल बेस्ट ॲक्टरला दिला जातो. आपली परिस्थिती ताण द्यायली है ना, परिस्थिती बेजार करायली, तो कठीण रोल आपल्या लाईफमधला आहे. याचा अर्थ येणाऱ्या काळातले बेस्ट ॲक्टर आपणच आहेत.
बेस्ट ऍक्टर आपणच आहे. त्याचा ताण घ्यायची काय गरज आहे? परिस्थितीने ताण दिला पाहिजे. घोडा आहे, घोडा जिंकतो कोणता? ज्याला त्रास जास्त झाला आहे, ज्याच्या मानावर जास्त खिळे खोपसल्या गेले आहेत, ज्याच्या महत्वाची गोष्ट नाकातून रक्त वाहले, तोच घोडा स्पर्धेमध्ये जिंकतो. ही परिस्थिती, हे ताण तुम्हाला द्यायले, ते मुद्दाम द्यायला वरचं. जिंकणारे तुम्हीच आहेत. होड लागेल, फक्त संयम लागेल. क्लास घ्यायचा काय घ्यायचा काही माहीत नव्हतं. जिंदगीत काही सिरियस नव्हतो. फॉरेस्टमध्ये होतो, सर्व सुरळीत चाललं असतं. पैसे कमी पडले असते तर साल्यान जंगल इकला असता. पण मी काय बाबा आहे का काय? जे हे ते केलं असतं ना. पण ते करत असताना कुठतरी काही गोष्टी वाटल्या आपल्याला, किंवा आपलं डीएड झाले. मी त्या ठिकाणी आल्यावर मी आवर्जून सांगतो, पोरो, तुमच्या सक्सेसमध्ये एखाद्या मित्राचा वाटा असतो आणि तुम्हाला अपयशी करण्यामध्ये 4-5 दलिंदराचा वाटा असतो. एका रूममध्ये 4 जण आहेत, 4 नाही लागू द्या, गम नाही. पण त्या 4घातलं 1 जण लागू द्या, या 3घा एवढा गम जगात कोणालाच होत नाही. त्याचं म्हणणं 4 बी नाही लागलो नंबर 1. पण आमच्या 4घात हे कसं काय लागले? यानं काही अभ्यास केला का? आपण भारतात राहतो भाऊ. मेंटॅलिटी ती आहे. इंग्लंडमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपानमध्ये लाईट गेली, लोक चेक करतात वायरिंगमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. भारतात लाईट गेली, भिकारचोट बाहेर येते, पाहता पहिले लोकाची गेली का. आणि याला कळलं लोकाची गेली, आपली गेली. बरं आहे म्हणते. पण याला कळलं अख्ख्या गावाची लाईट आहे, फक्त आपलीच गेली. येळूचा बांबू घेते, डिपीत जाते. याला डुसणी आण, त्याला डुसणी आण, 4ही फ्यूज पाडते. अख्खे गाव अंधारात झोपत आहे. सकाळी पुन्हा म्हणते, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बाकीचं सर्व गायब, ह्यातच माझे सौख्य समावले आहे. अरे हे करण्यासाठी मेंटॅलिटी म्हणजे सृष्टीला आपल्याला बदलायचं आहे. हे नंतर सोडवा, पहिले स्वतःत परिवर्तन करा. मी आवर्जून एक सांगेल, पोरं, काही करा, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे, त्या खुर्चीहून तुम्हाला इथे यायचे. कोणत्याही मार्गाने या, पण इथपर्यंत आपण यावं. आपला जाऊ द्या, पण जिवंतपणे आपल्या मायबापाचा सत्कार व्हावा एवढं तरी काही काम करा. ती सध्या काळाची गरज आहे. जगासाठी काही करू नका, पण आपल्या मायबापासाठी काहीतरी करायचे, ही विनंती स्वतः करा. स्वतः अभ्यासाला लागा. फार मोठी परिस्थिती आहे, बिकट आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, पण निर्णय घेताना असा घ्या की तो निर्णय तुम्हाला योग्य करता आला पाहिजे. मी दलिंदर 4-5 मित्राच्या नादी लागलो. मला मित्राने नंबर घेऊन दिला, मी बी बोलायला लागलो. कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलता येत नसते बाबा. हे बोलायला काय सर, हे उगत बोलायला काय. आमचा पोरगा डेंजर आहे, पोरीचा नंबर डायरेक्ट घेत नाही. इंस्टाग्रामला पहिल्यांदा पोरीला 1 टिंब पाठवत आहे, टुप्पो सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही. मग आमचा पोरगा डेंजर 2 टिंब पाठवतोय, टुपुक टुपुक सेंड. आमची ताई रिप्ले देत नाही. आमचा पोरगा 3 टिंब पाठवतोय, टुप 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 सेंड. मग आमची ताई खाली लिहिती HMMM हम. मग आमचं पोरग डेंजर. आमचं पोरग त्या 3 टिंबात बदल करते. पहिल्यांदा 1 टिंब, नंतर स्पेस देऊन 4 टिंब, नंतर स्पेस देऊन 3 टिंब सेंड. आता हे ज्याला कळालं आणि ज्यानं टाळ्या दिल्या, हे सर्व हरामखोर आहेत. काय अनिल भाऊ म्हणजे सर काही राहिलं नाही आपलं. ते सिरियस करा, नवरा काय त्याचे मायबाप दाखवा ना, काही नाही. हे जे करायचं तेच करणार आहे हो. हे उगा आपला कार्यक्रम आहे. मग हे 3 टेमध्ये ती डेंजर आहे. ती काय करती, व्हाट. आता खरंच तिला माहित नाही, ती सत्संगात गेलेली, ती व्हाट पाठवते. आमचं पोरगं डेंजर. आमचं पोरगं काय करतंय, डायरेक्ट, आता कंट्रोल होत नाही त्याच. आमचं पोरगं काय करतंय, पिंपळाचं पान आहे रेड कलरचं, मोबाईलमध्ये येते, आता गेले तुम्ही याच्यामध्ये, रेड कलरचं पिंपळाचं पान आहे. आणि ते इंस्टाग्रामवर पाठवलं, त्याची एक आयडिया आहे, त्याच करते झी झप झी झप. मग ही काय करते, हसण्याचा सिम्बॉल पाठवती. मग नंबरवर येतो, नंबर व्हायला जमला. मग दोघं बी काय करतात, तिथून कॉफी शॉपला. आणि कॉफी शॉपला म्हणलं आमचं दलिंदर तिला म्हणते कॉफी घ्यायला जाऊ. हो थांब थांब, तो दोष नाही.
दोषच नाही. अख्ख्या गावाला जेव घालून झालेला तू. काय परिवर्तन. अख्ख्या गावाला पंगत घातली होती. अख्ख्या चांगला कोटी कन्या पुत्र होतील सात्विक. वा. म्हणजे विषय काय बाबा की आमचं पोरग तिला म्हणतंय कॉफी शॉपला जाऊ, याच्याकडे 50 आणि तिच्याकडे 30. हा, दोघही बेघर. रूम कुठं? नांदेडला. गेले कॉफी शॉपला. मी आवर्जून सांगलो हे सिरियस का, तुम्ही कॉफी शॉपला जा. पोरिओ एक भाऊ म्हणून सांगालो. हे राहिली गोष्ट हसी मजाकची. मी तुम्हाला आवर्जून सांगितलं 1 लाख डायलॉग पाठवत मला 1 लाख. पण मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापेक्षा एक सिरियस याच्यामुळे सांगालो की तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामीण भागातल्या पोरी असतील त्या हातवर करा. ग्रामीण भागातल्या. ग्रामीण नांदेड म्हणजे काय मेट्रो सिटी आहे काय? तुमच्यात आणि परभणीत लय मोठं अंतर नाही बाबा. आम्हाला परफेक्ट माहिती आहे. तुझ्या इकडं काय मा इकडं काय, कुठं जुगाड आहे, कुठं काय. MS 26 आणि MS 22 नंबर आहे का नाही? काय काय मला नांदेडबद्दल बरोबर जाताना इथून इथूनच जायचे. हा, विषय काय चालला की आपण ग्रामीण भागातल्या पोरी हातवर करा. आपण ग्रामीण भागात आहेत. खरं सांगा, दिवाळीला गावाकडे कार्यक्रम असतो पहा, पान सुपारीचा. पोरं असतील ग्रामीण भागातल्या हातवर करा. तुम्हाला माहित असेल पान सुपारीचा कार्यक्रम कोण ठेवतंय? ऐका, सरपंच, पोलीस पाटील, एखादा नोकरदार. आपला बाब तिथं पान सुपारी खायला जातो तेव्हा अशी बढियापैकी कॉट टाकलेला असतो. त्याच्यावर पदाधिकारी लोक बसलेले असतात. खाली सटई असती लाल कलरची. आपला बाप खाली असा भिंतीला टेकन देऊन बसतो. कोणतरी पान आणून आपल्या बापाकडे देते. बाप खातो. ते लोक बोलत असतात. आपला बाप अशी हाताची घडी असते. गावाकडं कधीतरी शर्ट घालायचं नाही तर आपला बाप बनेलोवर फिरत असतो गावामध्ये. आपला बाबा असा बाजूला बसलेला असतो. हे तुम्हाला मोटिवेशन आहे. याच्यातूनच शिकायचं तुम्हाला काय परिवर्तन करायचं. नाही केले तर अनिल कपूरचा छान डायलॉग आहे, पता नहीं तुम्हारे माँ ने तुझे क्या सिखाया, लेकिन मेरे माँ ने मुझे सिखाया कि हालात को गुलाम बनाओ. गुलाम बनेगो तो कुत्ता समझ के लात मारेगी दुनिया, शेर बनोगे की सलाम करेगी दुनिया. छान वाक्य आहे ते. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये 4-5 कुत्रे आले, आपण हाड म्हणलो कुत्रं निघून जाते. पण त्याच गल्लीमध्ये एखादा वाघ आला ना, तुला पळून जावं लागते. आयुष्याची लढाई 5 वर्ष गाढवासारखी मेहनत करता येईल, मात्र अख्खं आयुष्य सिंहासारखं जगता येईल. मग त्या गावात दिवाळीमध्ये प्रत्येकांच्या घरावर जे श्रीमंत होते लाइटिंग बी लागली, कलर बी झाला. आपल्या घराचं मागं जाऊन पहा एकदा. बापानं इटाचं घर बांधलेले, पण मागून त्याला छपाई करायला बापाला पैसा भेटला नाही. आजही आतलं घर आपण पाहिलं तर खरबड वाळूचं आहे. कळलं का? त्याला कलरही बापाला देता आला नाही. मोठ्या बहिणीचं लग्न बापानं कोणत्या सावकाराकडून कसे पैसे घेतलेत त्याचं त्याला माहित आहे. मग एवढं असताना आपल्या चेहऱ्यामध्ये कोणीतरी विनोद केल्यावर हसायची बारीच येऊ नये. रात्री झोपताना काय झक मारावी आपण, पण चला 5 मिनिटं आपण आपल्या बापाच्या बनेलीसाठी, माईच्या साडीसाठी, त्या घराच्या स्लॅबसाठी सिरियस होणं काळाची गरज आहे. 5 मिनिटं तरी. ते सिरियस झाल्यावर तुम्हाला काय मोटिवेशन लागतं रे? मला कळालं की बाबा आपण परभणीत आलोत, आपण मित्राच्या नादी लागलो. 6 मार्काने आपला DRCचा रिझल्ट गेला. आपल्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर अभ्यास करायचा आहे, काहीतरी आगळं वेगळं साध्य करायचं, नाही तर पर्याय एक आहे, गेली वर्षानुवर्ष मी माय जे काम करती, मा बाप जे काम करतो तेच काम विठ्ठल कांगणेला करावं लागेल. लोकांच्या मसी वळावं लागतील, लोकांच्या शेतात बी जावं लागेल. त्याला पर्याय होता 9 महिन्याचा. 9 ते 10 महिन्यामध्ये मी रूममध्ये, मला आठवतंय काय केलंय, 19 पब्लिकेशनचे गणित सोडवले भाऊ. मला 10वीचं गणित बुद्धिमत्ता 150 मार्काचं होतं. तो पूर्ण पेपर मी कॉफीनं लिहिलेला आहे. एकही मार्क मला मनाचा नाही. आणि त्याच गणिताचा अभ्यास 19 पब्लिकेशनमधून मी केला. मला एवढी गॅरंटी आहे, मी सध्या MSc मॅथ ज्याचं झालंय का त्याच्या बाजूला बसून त्याला टक्कर देऊ शकतो. ही ताकद तुमच्या परिस्थितीची. ह्याला मोटिवेशनची नाही. परभणीत मला क्लास टाकायचा असेल तर पहिल्यांदा मला त्या क्षेत्रातला अभ्यास करावा लागेल. लोक GK शिकवायचे. एकनाथ पाटील 9वी आवृत्ती आजही मला पाठ आहे, जशाला तशी. मला मही परिस्थिती बदलायची, त्याला कोणीतरी येऊन भाषण द्यायची गरज नाही. मला कपडे बदलायचे. वाटलं होतं की ज्या 1 वर्षाच्या क्लासमध्ये जनता मार्केटला एक दुकान आहे, त्या ठिकाणून 750 रुपयाचे कपडे घेतले होते मी. त्याच्यामध्ये सर्वच कपडे आले होते.
750 रुपयाची. मलाही वाटलं होतं या परभणीच्या रोडनं आपण चालायला पाहिजे, आपल्याकडे बी गाडी पाहिजे, आपण बी छान कपड्यात फिरलो पाहिजे. जैसा तुम सोचोगे वैसा हो जाओगे. त्याच रोडला मग क्लास आहे, त्याच रोडला मी 2 गाड्यात फिरतो. जिथं मला एक ड्रेस मिळाला नाही, 180 ड्रेस आहेत माझ्याकडं, प्रत्येक ब्रँडचा, भारतातल्या प्रत्येक म्हणालो प्रत्येक. चांदीची एक अंगठी घालायला बेजार होतो ना आपण, एक अंगठी. हा, मग स्वतःच सोनं मला माहिती आहे. विषय लोकांच्या मोटिवेशन करणं, आपल्याला आपल्या परिस्थितीचा राग आला पाहिजे. कोणी का बोलावर आपल्याला, इथं किती दिवस बसायचं, कोण भाषण द्यायचं, काय ऐकायचे. अरे झक मारायची, काय मेहनत घ्यायची, आपलं टॅलेंट ओळखायचं, त्याचं काम करायचं. पहिला व्हिडिओ माझा व्हायरल झाला अनिल सर, पहिला व्हिडिओ व्हायरल झाला, मला कॉल आला की सर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, अंदाजे एका तासामध्ये 10 लाख लोकांनी स्टेटसला ठेवलाय. पहिला व्हिडिओ होता ना IPLचा, 30 सेकंदाचा IPLचा व्हिडिओ. तो व्हिडिओ मी कोमात होतो की मग कोणता व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ काय बेकार आहे भाऊ, DED केलेलं मी, नाही का नाही. काय सांगता मला, दुसराच व्हिडिओ एखादा व्हायरल झाला तर. अरे बरोबर आहे ना. तो व्हिडिओ पाहिल्यावर म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वतःला ओळखा. मायलो कोणी किती तुम्हाला भाषण देऊ द्या, काही फरक पडत नाही, स्वतःला ओळखा. तो व्हिडिओ पाहिल्यावर मी माझ्या बायकोला मारलेला डायलॉग आहे, आपली परिस्थिती बदलली. माझ्या अकाउंटला 2200 रुपये होते, माझ्या अकाउंटला 2200 रुपये होते आणि त्याची मी चप्पल घ्यायला जाऊ लागलो. दिवस वाईट असताना पण रेड चिपची चप्पल घ्यायची म्हणलं, कारण जगात परिस्थिती वाईट असो, तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं का, हरामखोर दुनियाच्या घरात साखर असो पण असो, पण मीठ बराबर असते भाऊ. परिस्थिती वाईट दाखवायची नाही, वेळ वाईट हो, काळ वाईट हो, आपल्या चेहऱ्यावर स्माईल दिसली पाहिजे. लोकांना तुम्ही डबघाईला आले, नैराश्यात दिसले, तुमचा गेम करायला लोक तयारच आहेत. त्यामुळे आपण हरलेलो दिसलो न पाहिजे. 2200 रुपयाची चप्पल घ्यायला गेलो मी, रुपया खिशात नाही. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला, बायकोला 9 वाजता म्हणलो मी, आपले दिवस बदलले. हे माझ्या बायकोला बोललेलं शब्द आहे. येणाऱ्या काही काळात लोक कांगणे सरची अपॉइंटमेंट घेतील. मी बायको जवळ आली, माझ्या तोंडाचा वास घेतला बायकोनं. तिला वाटलं मुडदं पिऊनच आलं असं. तिला वाटलं याचा क्लास बिलास बंद आहे, डोक्या बिक्यावर पडलं, याच्या आठाने हरवले. त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं मी माझ्या बायकोला दिलेलं स्टेटमेंट आहे की आपले दिवस बदलले, येणाऱ्या काळात तू विचार करू नको, अहो एवढं काही साध्य होणार आहे का. आई शपथ सांगतो, त्या 30 सेकंदाच्या व्हिडिओनं विठ्ठल कांगणेला शिकवलं, साला या जगाला काय लागते. त्याचा अभ्यास मी परफेक्ट केला. त्या 30 सेकंदाचा व्हिडिओ, ह्या जगाला काय लागतं याचा अभ्यास पहिले मी केला. कारण मी जेव्हा जलसीमाचा व्हिडिओ घेतला होता, तेव्हा मला पुण्याच्या अकॅडमीनं अप्रुव्हल केला होता 5,40,000चा, की तुमचं टीचिंग छान आहे, तुम्हाला 5,40,000ची ऑफर देतो, इतिहास भूगोल तुम्ही शिकवा. पण त्या जलसमा व्हिडिओमध्ये मग काही गावठी शब्द आले. तर वळमन, तुमच्याकडे शब्द आहे ना, वळमन, पांदन. आता याला शुद्ध मराठीत कोण शब्द लिहिला नाही तर मी कुठून आणू. बघू ना, त्याला शुद्ध शब्द कुठे आहे. शुद्ध शब्द बघू ना, त्याला बहुगुणा म्हणतात. पण तसं म्हणल्यावर आपले लोक शिवा देतात. आणि आपल्या इकडे इंग्रजी बोलल्यावर लगेच आमचं पोरगं डायलॉग खाते, इंग्रजाचं वाहन काय तुझ्या घरावर उतरलं होतं का. चालेल नाही. म्हणजे सर मला एक गोष्ट कळली की त्या व्हिडिओनं मला कळलं जगाला काय लागतं. मी त्याच्यानंतर त्याच्या मागं लागलो. म्हणजे तसं तुम्हाला काही करा, तुम्हाला एक कमेंट तरी कोणाची पाहिजे मोठं करणार आहे, त्या कमेंटचा विचार करा आणि तिच्या मागं लागा. नाही तुम्हाला एखाद्यानं कमेंट केली ... त्याचा विचार नाही करायचा. हां, नाही तर मग याच्याकडे 30 आणि त्याच्याकडे 50. दोघे गेले कॉफी शॉपला, यानं विचारलं काय पाहिजे, ती म्हणली पिझ्झा, काट्याचा चमचा, टटांग, बारूकचा घास, पिंक कलरचा रुमाल. आणि लगेच आमचं पोरग उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष निस्ता पाहतो. तर गावाकडं ताई तू परातीत काला करून खाती. आगाव बेजार व्हायचं नाही. त्याच्यात ताई विचारती भाऊजीला, मग ही ताई म्हणल्यावर तू कोण, भाऊजीच ना. हां, मग ताई भाऊजी विचार तुम्हाला काय हवं. हां, ते म्हणतंय मला हॉट कॉफी. भांडवल संपलं ना. अरे गावाकड परातीत काळा चहा पेणारा तू कह्याल डायलॉग हाणायचे, कह्याल बेजार व्हायचं. काय करायचं करा. विनंती आहे पोरिओ, आवर्जून सांगायलो,
आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे, परिवर्तन करायचे. आतापर्यंत आपण फोटो काढले, सेल्फी काढल्या विथ ब्रो, विथ सीस, हे ना सर्व. पण आपल्या मायबापानं, तुमच्या 10, 5, 15 एकर शेती असणाऱ्या बापानं कधीच स्टेटस ठेवलं नाही. जस्ट एन्जॉय इन गोवा. तुमच्यापैकी कोणाच्याच बापानं ठेवलं नाही. विचार मंचावरल्या मंडळींनी ठेवलं असेल, पण तुमच्यापैकी कोणच ठेवलं नाही. तुमच्या एकाच्याही बापानं हे स्टेटस ठेवलं नाही. जस्ट एन्जॉय विथ माय लाईफ लाईन इन महाबळेश्वर. हे तुमच्या बापानं तुमच्या माईसोबत स्टेटस ठेवलं का? पण तुमच्या गावात एखादा शिक्षक असेल, त्यानं कुठंतरी उन्हाळ्याच्या सुट्टीतलं स्टेटस ठेवलं असेल. ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, एखादा लोकप्रतिनिधी असेल, तो कुठं फिरायला गेल्याचं स्टेटस असेल. आता आपल्या बापाचं स्टेटस आपण ठेवलंय विठुरायाच्या वारकरीत, गर्दीत आपला बाप सामील आहे. मग पोरीला विनंती आहे, आपल्या बापाच्या नशिबात जे भेटलं नाही ते भेटवण्याची ताकद तुझ्यात आहे. काय अभ्यास करायचा तर करायचा, नीट होय, MBBS होय. पहिला पगाराला ताई, तू तलाठी होय, ग्रामसेवक होय, पोलीस होय, पहिला पगाराला. आपला बाप आतापर्यंत लोकांना पैदल चालताना पाहिलाय. त्या गावात किरायानं गाडी आणायची. 3 किलोमीटर फाटा असते आपल्या गावापासून स्टँड. इंग्रजी आगाव बोलायचीच नाही. फाटा मूळ शब्द आहे ना, फाटा. उगा काय स्टँड. तुला कुठं स्पेलिंग येते? मोबाईलची कृपा आहे भाऊ यावर. बर्थडे धतुरा, तुला बर्थडेची स्पेलिंग माहित नाही. ते बी टाकल्यावर बाकीचं खालून येते. तुला कुठं अॅनिव्हर्सरीची स्पेलिंग आहे? एन बाकीचं खालून. सेंट हे का नाही? उपकार आहे मोबाईलचे त्यावर. नाहीच काय आलं. यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. यस. गॉगल खाली 15 जण बिना आंघोळीची. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे का नाही? आणि म्हणून काही करा. मी आवर्जून का सांगलो की वेळ बाळा. पोरिओ, पहिला पगार आला, किरायान गाडी करा. आपल्या बापाला फाट्यावर बोलवा, पुढच्या सीटवर आपल्या बापाला बसवा. असा बापानं त्या कडीवर हात ठेवला पाहिजे. एक हात बापाचा ॲम्बरेसवर असला पाहिजे. आपल्या बापाचे कपडे स्वच्छ धुतलेले पाहिजे. ती गाडी गावात आणा. तू लागलेली नोकरी लाख्या गावात पाहिलेले. म्हणजे आता सूर्य उगवण्याच्या अगोदर आपला बाप शेतात जातो. काहून? आपला बाप मंदिरापाशी गेला, ग्रामपंचायत बद्दल बोलायचे तर लगेच लोक डायलॉग हाणतात. आपला बाप बोलायला बी लागला काही असं करू तर बाजूचं भिकारचो डायलॉग हाणते, काका गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. कायमुळं म्हणते? बापाच्या कपड्यामुळं. कशामुळं म्हणते? बापाच्या पायातल्या चपलीमुळं. कशामुळं म्हणते? अरे आपल्या घराच्या आर्थिक स्थितीमुळं. पण तेच तू नोकरी लागली. ज्या बापाला कोणी बोल दिलं नाही का, कटकन करायला मागाल्या कंबाईनमध्ये एक पोरगी नावाची काय झाली म्हणजे PSI झाली. तेच गावातले लोक. आता भाऊकी नावाचा प्रकार असतो, आपल्या घरी येतो, असा असा पाहुणा आहे, करायचा कार्यक्रम. हे मधले येणारे टगे हाना एकदा. पोरीला पण शिकू द्या. कन्यादान करणं म्हणजे शरीररूपी पोरीला फक्त दान करणं नाही. ती नोकरी लागली आणि तिच्या नशिबात एखादा भिकारचोट आलं, त्यानं टाकून बी दिलं, ती नोकरी तिला स्वाभिमानानं जगवती. तिला कोणासमोर हात पसरायची गरज पडत नाहीये. म्हणून शिकू द्या, ते गरजेचं आहे. म्हणजे ते तो काम आहे. नोकरी लागली विषयच नाही. बापाला त्या गाडीत बसवायचे. ती गाडी कुठं आणायची? मंदिरापाशी. मी तुम्हाला काय म्हणलं, तू PSI होय. आतापर्यंत आपल्या बापाला कोणी बोललं नाही, बोल दिलं नाही ना. असं काळ तो रिझल्ट आला. ज्या भावकीनं राहायला खाला का तेच भावकीतले लोक तो फोटो जमा करतात. त्या बापाचा फोटो जमा करतात, मंदिरापाशी बॅनर टाकतात. इकडून तू फोटो, इकडून त्या बापाचा फोटो. खाली गावातले लोक, ज्या लोकांना आपल्या घराबद्दल डावलेलं असते, आपल्या बापाला डायला घाललेला असते. आपला बाप सूर्य उगवण्याच्या अगोदर शेतात जाते ना, तेच बाप 9 वाजता उठते, टाईट कपडे घालते, मंदिरापाशी येते. बापाला बिडी प्यायची सवय असते, बिडीचा कट्टा काढते, प्रत्येक लोकांना देते. कधीच दिलेलं नसते बापानं नाद. आणि ते बाप मंदिरापाशी गावातले लोक जागा देतात. काका या बसा, काका या बसा. आपला बाप त्या ठिकाणी बसतो. बसल्यावर मिशीवर ताव देतो आणि ताव देताना गावातल्या लोकांना म्हणतो नाद केला, पण साला आपल्या पोरीन वाया नाही जाऊ द्याला यार. ते करता आलं पाहिजे ना. ते करायचंय. किती दिवस मोठमोठ्यांचा सन्मान नाही, आपल्या बापाचा सन्मान झाला पाहिजे. नाही कोण केलं? मायबापाच्या पाया पडा शिका. आवर्जून आपल्या मायबापाच्या आपण पाया पडायचे का? बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मुदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती.